नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीनच भाजी घेऊन आलेली आहे। तर ओळखलंच असेल तुम्ही, तर ही कुरडईची भाजी आहे। गेल्या वर्षाच्या आपल्या कुरडया शिल्लक होत्या, काही भुगा झालेला होता। तर म्हटलं चला आपण आज ही भाजी बनवून दाखवूया। तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे मी कुरडया घेतलेल्या आहेत, 2 आखे आहेत, बाकीचा भुगा झालेला आहे। आपल्याला घरामध्ये भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही भाजी तुम्ही बनवून बघा। तर हे आपण अशा बारीक करून घ्यायच्या आहेत कुरवड्या। कुणी कुरवड्या म्हणतं, कुणी कुरडया म्हणतं, तुमच्याकडे काय म्हणतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आधी आपल्याला। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आधी स्वच्छ धुवून घेणार आहे। काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। आणि याला भिजवायला जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनटं पुरे आहे, व्यवस्थित भिजले जातात। तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि भिजवण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेते। तर इकडे आपली कुरडई भिजत घातलेली आहे, तोपर्यंत मी इकडे फोडणीची तयारी करते। एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी कट करून घेतलं आहे। आणि बघू शकता कुरडई पण आपली मस्त भिजलेली आहे ही सगळी तयारी करेपर्यंत। आधी याचं पाणी काढून घेऊया आपण। चाळणीमध्ये मी पाणी निथळायला ठेवलेलं आहे। इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आधी एक पळी। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की मग याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडली की मग जिरं टाकायचं आहे। आता कढीपत्ता टाकून घेते। बारीक कट केलेला लसूण टाकते। लसूण परतून घेऊया व्यवस्थित। आता बारीक कट केलेला कांदा तोही त्याच्यामध्ये टाकायचा आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। बघू शकता मस्त आपला कांदा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पण मी याच्यामध्ये दाखवायला विसरली आहे, कारण कुरडईमध्ये मीठ असतं म्हणून अंदाजाने बरोबर आपल्या मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे। आपला टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। सगळ्यात आधी हळद टाकते, गरम मसाला, धना पावडर, आणि लाल तिखट तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे घाटी मसाला आहे म्हणून मी घाटी मसाला टाकते। तर ते तिखटाचं तुम्हाला जसा असं हवं असेल तिखट त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता। आणि हा मसाला आपण सगळं व्यवस्थित परतून घेऊया। आणि मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे आणि मसाला आपला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। आता झाकण ठेवून मी पुन्हा एक अर्धा मिनिटभर तरी वाफ काढून घेते। मस्त मसाले आपले शिजलेले आहेत आणि पाणी सगळं आटलेलं आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला आपण भिजवून ठेवलेल्या कुरडया घालायच्या आहेत आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे।
तर मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया. तर बघू शकता अगदी सुटसुटीत एकदम मस्त कुरडईची भाजी आपली तयार झालेली आहे. झटपट होणारी भाजी आहे. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया. आणि चवीला तर खूप मस्त लागते. नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे ती. अगदी सुटसुटीत झालेली आहे. मस्त कुरडईची भाजी आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत याचा स्वाद घेऊ शकता. मस्त लागते एकदम. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.